जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरहे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 7 युवा संसदेचा समारोप झाला। यावेळी माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते। नगरसेवक गणेश बिडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार यावेळी देण्यात आला। तसेच भरीत सामाजिक कार्यासाठी माजी भास्कर पेरे पाटील यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते। समाजामध्ये विविध क्षेत्रात अनेक चांगली माणसे आहेत, परंतु राजकारणाचा चिखल आपल्या अंगावर ओढवून कशाला घ्यायचा यासाठी ते राजकारणापासून दूर राहतात। अशा माणसांमुळेच राजकारणामध्ये वाईट माणसांचे प्रमाण वाढत आहे। राजकारणाची गटारगंगा झाली आहे अशी केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरले पाहिजे, तरच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल, असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला। मी किसान पुत्र आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला त्याचा निश्चितपणाने अभिमान आहे। पण एका गोष्टीचं दुःख आहे की एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बाप आत्महत्या करत आहे, याचं दुःख मात्र माझ्या मनामध्ये आहे आणि त्याच्यासाठी मला लढायचं आहे, त्याच्यासाठी मला जगायचं आहे, त्याच्यासाठी मला 2 हात करायचे आहेत। आणि म्हणून राजकारणाच्या या व्यवस्थेमध्ये मला काय याचं आहे तर माझ्या बापाला गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे आणि माझा बाप ह्या जगाचा पोशिंदा आहे। त्याच्या 2 घासावर तुम्ही जगत आहे, तो 2 घास तुम्हाला घालत आहे, म्हणून तुम्ही चालत आहे, म्हणून तुम्ही बोलत आहे, म्हणून तुमची बुद्धी जगाला दिसत आहे। अरे जगाला बुद्धी देणारा, जगाला चालवणारा, जगाला धावायला लावणारा जर कोण असेल तर 2 वेळचं ताटामध्ये अन्न येणारा माझा बाप हा जगाचा देव आहे, या जगाचा परमेश्वर आहे। आणि म्हणून त्या बापाला विसरू नका, कारण जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर आपला माय बाप श्रेष्ठ आहे। त्याला वंदन करूया आणि निश्चितपणाने ही व्यवस्था कणखर उभा करूया। मी इथं आल्यावर पाहिले या संस्थेचे एक ब्रीद आहे बघा, वाक्य पहिलंच, बल बुद्धी आणि सद्विचार घेऊनच राजकारणात या, नाहीतर नाही आले तर तिकडेच राहा, काही फरक पडणार नाही। चांगल्यासाठी या, चांगल्यासाठी या, चांगलं करायसाठी या। राजकारणात यायचं असेल तर आधी श्रीकृष्ण भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानेश्वर तुकाराम यांना वाचा, समजून घ्या, मग राजकारणात या। पैसेच कमवायचे असेल तर दाऊदला समजून घ्या। नाही का, तुम्हाला नक्की काय करायचं ते तुम्ही ठरवा। इकडे यायचं ते कशासाठी यायचं आपलं आपण ठरवा। म्हणून माझी तरुणाला विनंती। दुसरी गोष्ट, तरुणाने राजकारणात यावं का ते यावं नाही, तो त्यांचा हक्कच आहे। कधी ना कधी म्हातारं मरणार, नवीन पिढी राजकारणात येणार, या जरूर या। मी तेच म्हणलं जरूर या, पण आपल्याला इथं आल्यावर काय करायचं आहे, हा हुकुमशाहीसारखं वागायचं नाही तरुणांनी, आणि समस्या समजून घेतल्या पाहिजे। आता राहू द्या, कारण लोकशाहीमध्ये 4 पिल्लर्स आहेत, तुमच्या माहिती सांगतो। विकास करण्यासाठी 4 पिल्लर्स आहे। इथं सर्वात महत्त्वाचं पिल्लर आहे राजकारण, ज्याच्या माध्यमातून विकास केला जातो। दुसरं आहे प्रशासन, म्हणजे राजकारणी लोक जे लोकसभेत विधानसभेत प्रश्न मांडतात, जे प्रश्न त्या ठिकाणी येतात चर्चेला, जे नियम म्हणतो त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे न्यायालय करत असतं। न्यायालयाच्या माध्यमातून काम होते। प्रशासन म्हणजे राजकारणी लोक जे लोकसभेत विधानसभेत जे काही बोलतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे प्रशासनाचं काम असते। जे नियम म्हणतात, जे बोलतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम प्रशासनाचं असतं। आणि 4थं खांब आहे तर आहेत, मला वाटते चॅनलवाले पत्रकार पण बंधू आहेत। 4थं खांब आहे पत्रकारिता, त्यांच्या माध्यमातून पण विकास होतो। कारण अनेक प्रश्न ते उचलून धरतात, उचलून लावतात, आणि जे न प्रश्न सुटणारे कधी कधी तेही प्रश्न सोडतात, लक्षात घ्या।
या मंचावरती जे पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय, महात्मे साहेब मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की मागाशी तुमच्या सेशनच्या आधी या ठिकाणी संजय राऊत साहेबांचं प्रकट मुलाखत झाली. या सेशनच्या आधी त्या सकाळच्या सेशनमध्ये काही पत्रकार होते, काही IAS अधिकारी होते, काही IPS अधिकारी होते. मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगायचं आहे की हा जो मंच आहे हा कोणत्याही पार्टीचा नाही, हा मंच कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला आम्ही रिप्रेझेंट करत नाही, हे कोणत्याही नेत्याला या ठिकाणी आम्ही रिप्रेझेंट करत नाही. हा जो मंच आहे हा कोणत्याही लोकसभेचा नाही, राज्यसभेचा नाही, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा नाही, विधानसभेचा नाही, विधान परिषदेचा नाही. हा जो मंच आहे हा मंच भारतामधल्या जवळपास 80 कोटी जे आमच्या देशामध्ये युवक आहेत यात त्या सगळ्या लोकांना रिप्रेझेंट करणारा हा मंच आहे. वाड्या वस्ती तांड्यांवरची जी आमची पोरं आहेत, गोरगरीब शोषित दलित वंचित समाजामधून जी आमची पोरं येतात, या सगळ्या पोरांचा हा मंच आहे. आणि या मंचाच्या माध्यमातून ज्यांचे आई वडील मोठे नाहीत, ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत, ज्यांना कुणी गॉडफादर नाही म्हणून जी लोक राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये येत नाहीत, अशा मुलांना प्लॅटफॉर्म देणारा हा मंच आहे. अशा लोकांना, अशा गरीब पोरांचा हा मंच आहे. या